नमस्कार धुळेकर. आज आपण पुन्हा भेटतो आहोत आपल्या नवीन एपिसोडमध्ये एका विशेष व्यक्तीसोबत. आजचे आपले पाहुणे आहेत एका विशेष समुदायातील पार्वतीजी जोगी. नमस्कार. नमस्कार. आपण आता एक नवीन कन्सेप्ट चालू केली आहे, पॉडकास्ट चॅनल, ज्याच्या माध्यमातून आपण तुमचे काय विचार आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. बरोबर. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की आत्ता जी तुम्ही ही 2026ची महानगरपालिका इलेक्शन जे आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आणि सध्या काय परिस्थिती आहे? आज माघारीचा शेवटचा दिवस आहे. बघा, निवडणूक ही जनतेकरता असते की जनतेतून एक चांगला प्रतिनिधी निवडून आणायचा असतो आणि हा जनतेचा अधिकार आहे. पण आता जे वातावरण आपण बघतोय हे जनतेचा जो हक्क आहे त्याला मारण्याचा प्रयत्न चालला आहे. कारण की बघताय सगळं बिनविरोध कशामुळं? हम्म, जर तुम्हाला समोर लढायचंच नव्हतं तुम्ही फॉर्म टाकलाच का? बरोबर. आज सगळं बघतोय आपण की लोकशाहीचं हनन होतंय, कुठंतरी पैसा चालतोय आणि हे आपल्याला घातक ठरणार आहे पुढं. कारण की जनतेने जागृत झालं पाहिजे. आज जर यांना आपण जागा नाही दाखवली हम्म, हम्म. तर उद्या आपलं हनन आहे. आणि आज तर ते माघार घेण्याकरता साम दाम सगळं वापरताय, दमदाटी करताय. उद्या भविष्यात तुमच्या घरात येऊन आया बहिणींवर हात टाकायला सुद्धा हे कमी करणार नाही एवढी हिंमत. कारण की जर राजकारण कशाला म्हणलंय आपण, लोकशाही कशाला म्हणलंय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी लोकशाही आली का आली आहे की जनतेला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर. घरातला एक एक व्यक्ती चांगला राहायला पाहिजे, देश समृद्ध झाला पाहिजे. पण इथं देशाचेच रक्षण करता आपल्या भागाला पूर्ण पोकळी निर्माण करून टाकली तर समाज वाईटाकडे चालला आहे, हे माझं मत आहे. तुमच्याबद्दल पण काही प्रयत्न झाले तुम्हाला माघारीसाठी? मला तर दबाव टाकण्यात येतोय, पण मी समजदार आहे आणि जे मला संविधानाने हक्क दिलाय त्याच्यावर मी लढत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम आहात. ठाम आहे. हे जनतेला आपण सांगतोय की यांची उमेदवारी ठाम आहे. तर आता आपण याच्यावर जाऊ की विकासाच्या मुद्द्यावर तुमचं काय विजन आहे? बघा, विकासाचं तर मला पूर्ण माझ्या डोक्यातच राहील. सगळ्यात पहिले महिला सक्षमीकरण करायचं आहे. हम्म, नंतर भागात बालसंस्कार केंद्र आणि वैदिक ज्ञान मुलांना पाहिजे. कारण की आजची पिढी सगळी बिघडत चाललेली आहे. बरोबर. या पिढीला कुठंतरी सुधारण्याचा प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मनात एक रोजगार आहे. हम्म, जरी मी नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे, एक छोटसा भागात मला काम करायचं आहे, बरोबर. पण माझी पुढची दिशा ठरली. जोपर्यंत धुळे शहरात रोजगार येत नाही तोपर्यंत धुळे शहराची प्रगती होणार नाही. रोजगारावर कोणीच बोलत नाही आज. हम्म, पोरं शिकतात, ते इंजिनियर होत आहे, डॉक्टर होत आहेत, ते बाहेर चालल्या जात आहे. कोणी देशाच्या बाहेर जात आहे, कोणी मुंबई पुन्हा मोठं शहर बघतंय. पण आपलं शहर, हम्म. आपलं घर सोडून पोरकोत आणि इथं पर प्रांतीय घुसून उद्या आपलं राज्य करणार आहे. बरोबर. तर माझ्या डोक्यात एकच आहे, सगळ्यात पहिले विकास, रोजगार निर्मिती. जो इंजिनियर बनतोय, डॉक्टर, त्यांनी इथंच राहिलं पाहिजे. मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आल्या पाहिजे. जरी मी जनतेने मला थोड्यातून हे केलं तर मी पुढं प्रयत्न जनतेकरता नक्कीच करणार आहे. अगदीच खरं आहे. तुम्ही आता शिंदे सेनेकडून तिकीट घेतलंय, तर तुमचं वर काही बोलणं झालंय त्या संदर्भातलं की ग्राउंड लेवलच्या नेत्यांबद्दल बोलून मग तुम्ही तिकीट घेतलंय? कसं आहे? बघा, मी सगळ्यात पहिले महासत्तेकडं हा तिकीट मागितलं होतं. कारण की मला मोदी साहेबांवर भरोसा आहे. आपले लाडके पंतप्रधान आहे, नंतर आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. मी कल्याणकारी बोर्डावर बी होती हम्म, महाराष्ट्राच्या. किन्नर ट्रान्सजेंडर जो कल्याणकारी बोर्ड स्थापन झाला आहे त्याच्यावर. या गोष्टीने मला न्यायाची अपेक्षा होती या पक्षाकडं. पण त्यांचा दोष नाही, पण स्थानिक लेवलला जे पुढारी बसले हां. यांनी आमचा घात केला आहे. जसं जिल्हाध्यक्ष झालं, यांनी मला 1 वर्ष झालं आस लावून ठेवली होती की माताजी, आम्हाला साधू संतांना मान द्यायचा आहे, तुम्ही या राजकारणात, आपण खरोखर मिळून चांगलं काम करू. त्याच्यानंतर पाहण्यात आलं की पैशाच्या मागण्या चालू झाल्या. तिकीट अक्षरशः विकण्यात गेलेलं आहे. अच्छा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. यांचं म्हणणं आहे की तिकीट हे विकले गेले आहेत. हां, कारण की चांगल्या जे एकनिष्ठ पक्षात काम करत होते त्यांनाही तिकीट मिळालेलं नाही आज. बरोबर. ही गोष्ट झालेली. अच्छा. आणि हे जनतेला कळतंय, पण आवाज कोणी उठवत नाही. आता प्रभागात तुम्ही फिरत असताना कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मला जनतेचा कौल आहे. ज्या टायमाला मला उभं राहायचं होतं, मी पहिले प्रभागात मिटिंग घेतल्या, कॉर्नर मिटिंगात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. अक्षरशः आया बहिणी रडतायत. 5-5 वर्ष नगरसेवक तोंड नाही दाखवत. रस्त्यांचे आले, एकच रस्ता 4 वेळा फोडलेला आहे. स्टॉपला लाईट नाही आहे. हम्म,
आज जागे होत आहेत, निवडणूक आल्यावर आता लाईटांचे कामं चालू आहे शहरात. बरोबर. मग 5 वर्ष तुम्ही केलं काय? हं? आम्ही पण एक मुद्दा बघितला मागच्या 4-5 महिन्यात प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन चालू आहे. प्रत्येक हां, गोष्ट नवीन होते. ही आधी पण होऊ शकली होऊ असती. शकले असती. कारण की कसं आहे, आज राजकारणात कोण उतरतंय, की जो 2 नंबरवाला आहे, ज्याचे वर कॉन्टॅक्ट आहे, हं, हं. जो क्लबा चालवतोय, ज्यांचे वाईट धंदे हेच लोक दिसत आहेत, चांगला व्यक्ती दिसत नाही ना. आणि करोडो रुपये खर्च होतोय इलेक्शनवर. मग हा पैसा येतो कुठून आहे? जनतेने हे डोक्यात घेतलं पाहिजे, की करोड रुपये याच्याकडे आले कुठून, याचा बॅकग्राऊंड पहा. हा तुमचाच पैसा आहे, हा जनतेचाच पैसा लुटलेला आहे. आणि आज तो बाहेर निघतो. किती दिवस? फक्त आणखी 15 दिवस, 16 तारखेपर्यंत. 16 तारखेनंतर जनतेला हे विचारणार नाहीत. तर जनता समजदार आहे. जनतेने जर यांना दागा दाखवली तर आपला म्हणजे धुळ्याचा नक्कीच विकास होईल आणि सगळ्या गोष्टी होतात. अच्छा. कालच तुमचा एक व्हिडिओ बऱ्याचपैकी व्हायरल झाला, की तुमचे सह-उमेदवार जे आहेत त्यांच्यावर काही आरोप झाले, दमदाटी करण्यात आली. त्याच्याबद्दल काय खुलासा करणार? आमचे सुशिक्षित उमेदवार हे डॉक्टर आहेत. अच्छा. ताई आकांक्षा महाले खूप सुशिक्षित आहे, चांगले विचाराचे आहे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. हं, हं, हं. त्यांची इच्छा होती की माताजी मला तुमच्या सोबत येऊन जनतेचं हे करायचं आहे. आणि आज सुशिक्षित लोक आले, त्यांच्या सगळ्या गोष्टींनी चांगले आहे, त्यांचा बॅकग्राऊंड चांगला आहे, सेवाभावीच ये, तर ते तयार. पण त्यांच्यावर दाब देण्यात येतोय, तुम्हाला दवाखाना चालू देणार नाही, हं. तुमचा दवाखाना चालू देणार नाही, तुम्हाला इथं राहू देणार नाही, तुमचं घर खाली करायला लावतील. म्हणजे इतका दाब आहे. अच्छा. मग या जेव्हा तुमच्यावर दमदाटी होते, तुमच्या पक्षाकडून काही मदत होते तुम्हाला त्या संदर्भात? वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे. वरिष्ठ आहेत ॲक्टिव्ह या गोष्टीत. पण मला कोणाच्या मदतीची गरज नाही. मी स्वाभिमानी आहे. हं, हं. कसं आहे, मी ज्यावेळेस आई-वडिलांच्या पोटी किन्नर म्हणून जन्माला आले, आई-वडिलांनी जरी मला घराच्या बाहेर टाकलं, या समाजाने मला अपनावलंय आणि समाजाकरता मी मेली तरी चालेल, पण मी सत्तेवरच आहे. अच्छा. म्हणजे तुमचं ठाम मत आहे, की तुम्ही लढणारच आहेत सत्तेच्या विरोधात. विरोधात. तर आता एक नगरसेवक कसा असावा, हे तुम्ही जनतेला काय सांगणार, की नगरसेवकमध्ये ह्या क्वालिटीज पाहिजे? जनतेला माझं एकच सांगणं आहे, नगरसेवक हा स्वच्छ असला पाहिजे, हं. निर्व्यसनी. त्याचं बॅकग्राऊंड बघा आणि सुशिक्षित असला पाहिजे. का त्याचे 4-4 क्लब चालू आहे, का त्यांचे 2 नंबरचे धंदे चालू आहे, असा नगरसेवक पाहिजे आपल्याला. तो काय आपली उन्नती करणार आहे? आपल्याला सुशिक्षित नगरसेवक पाहिजे, त्याला भागाची काळजी पाहिजे. भाग आपला परिवार आहे, आपला भाग कसा स्वच्छ दिसल, आपल्या भागाचं कसं नाव होईल, आणि सुशिक्षित पोरांना जो जवळ करून चांगला ज्ञान देईन, का पोरांना पार्ट्या करायला घेऊन जाईल, असा नगरसेवक पाहिजे जनतेला. जनतेला चांगला नगरसेवक निवडून आणलाच पाहिजे. आणि जनतेने आज डोळे नाही उघडले तर उद्या जनतेवर पलायनाशिवाय हे नाही. बरोबर, बरोबर. अगदी स्पष्ट आणि परखड मत तुम्ही मांडलंय. तर आता तुमची रणनीती कशी असणार आहे? पुढच्या 10-12 दिवस जे प्रचाराची रणधुमाळी चालणार आहे? आता मी उद्यापासून सगळ्यात पहिले आदि मायाशक्ती एकविरेला नारळ फोडून माझा प्रचाराला शुभारंभ करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी भागाभागात होम टू होम फिरणार आहे. माझ्याकडून तर जनतेला पैसा मिळणार नाही, कारण की मी एक गरीब आहे, मागून खाणारी आहे, बदाईवर जनतेच्याच पैशावर मी जगती आहे. पण जनतेने जर माझ्यावर विश्वास ठेवून मला जर निवडून आणलं तर 5 वर्ष मी जनतेची दिलबी राहील आणि जनतेचं 100% काम केल्याशिवाय राहणार नाही. अशा कुठल्या 2-3 समस्या आहे की त्याच्यावर तुम्ही उपाय करणार एक नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर? मी जे माझा स्लम एरियात गेली पवननगरमध्ये, अक्षरशः माझ्या आया बहिणी रडत होत्या की आम्हाला लोकांचे भांडे वगैरे घासायला जावं लागतं, आम्हाला कामं नाही. तर माझी एकच इच्छा की मी काहीतरी गृहोद्योग त्यांच्याकरता चालू करणार आहे, मार्केटिंग याच्यात, की त्यांना घरापर्यंत काम मिळेल. कारण की त्यांना काम मिळालं, 2 पैसा आला तर घर चालणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, गल्ल्या बोळ्यांमध्ये त्रास आहे, गुंडमावाली, आज पोरींला शाळेत जायला सुद्धा त्रास होतोय, अशा ठिकाणी कॅमेरे बसवायचे. पूर्ण भाग मी कॅमेऱ्याने संरक्षण करल. 24 घंटे माझी निगराणी राहील की इथं क्राईम घडला नाही पाहिजे, माझ्या आया बहिणी बी सुरक्षित पाहिजे, त्यांचे रोजी रोजगार बी चालला पाहिजे. ज्या मूलभूत गरजा आहे, पाणी असू दे, रोड रस्ते असू दे, जे ओपन पेज एरिया आहे तिथं छान मस्त लहान लोक, आजी आजोबा पार्क बनवायचं, पोरांना खेळायचं बनवायचं, बालसंस्कार केंद्र उघडायचे,
हे सगळं माझ्या डोक्यात आहेच. अच्छा. सो ह्या होत्या आपल्या पार्वतीताई जोगी, ज्यांनी त्यांचं मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांचा खुलासाही केला काही गोष्टींचा आणि परखड मने त्यांचं मत व्यक्त केलं. धन्यवाद. धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे.